नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. बघा, मी ही क्रोशाची पारिजाताची फुलं, सुंदर फुलं बनवली आहेत. बघा किती छान खऱ्या फुलांसारखी दिसत आहेत. पांढऱ्या पाकळ्या आणि छान केशरी देठ असं सुंदर असे पारिजाताचे फुलं मी बनवले आहेत. हे फुलं मी पूजा थाळीसाठी बनवले आहेत. आता गौरी गणपतीचे दिवस आले आहेत आणि बाप्पापुढे ठेवायला ही क्रोशाची पूजा थाळी मी बनवते. तर त्या पूजा थाळीत ठेवायला मला ही फुलं बनवायची आहेत. 2-3 मला बऱ्याच पूजा थाळीच्या ऑर्डर आलेल्या आहेत. त्यासाठी मी ही फुलं बनवते आहेत. तर त्यासाठी म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावेत. तर चला, तर मग आपण ही सुंदर असे पारिजाताची फुलं कशी करायची ते आपण शिकूया. त्यासाठी मी केशरी लोकर घेतली आहे. 4 प्लायच्याच लोकर आहे आणि पांढरी लोकर घेतली आहे आणि 3.5 mm ची सुई घेतली आहे. चला, तर मग सुरू करूया. तर सर्वप्रथम मी केशरी लोकर घेतली आहे. आता आपल्याला मॅजिक लूप तयार करून घ्यायचा आहे. मॅजिक लूप बघा, मी मॅजिक लूप तयार करून घेतला आणि त्यात आता मी 6 सिंगल क्रोशे घेणार आहे. 1 2 3 4 5 6. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे फूल करायला शिकवणार आहे. त्यात काहीच अवघड असं नाही आहे. आता हा शेवटचा जो सिंगल क्रोशे आहे तो पहिल्या सिंगल क्रोशे जॉईन करून घ्यायचा आहे. इथे जॉईन करून घेऊ आणि दोरा तोडून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आता आपण दोरा तोडून घेऊया. हा सिंगल क्रोशेचा असा छोटा सर्कल तयार झाला. त्याच्या भोवती आपण पाकळ्या बनवणार आहेत. त्याआधी आपण हे दोरे कट करून घेऊ. हा जो साईडचा दोरा आहे हा मध्ये घेऊन टाकायचा आहे. बघा, हा मध्ये घेतल्यानंतर या 2 दोऱ्यांची गाठ मारू. दोरे विणताना खूप मध्ये येत राहतात, त्यामुळे आधी दोरे कापलेले बरे. बघा, आता हे दोरे मी कट करून घेते. आता आपण पाकळ्या कशा बनवायच्या. आता इथे 6 सिंगल क्रोशेंच्या या 6 साखळ्या बनलेल्या आहेत. या 6 साखळ्यांमधनं आपण पाकळ्या तयार करणार आहोत. तर त्या कशा करायच्या ते दाखवते. बघा, आता आपण एका साखळीतनं व्हाईट दोरा जोडून घ्यायचा आहे. खूप सोपं फूल आहे आणि खूप पटकन होतं. बघा, 1 2 3 4 4 साखळ्या मी घेतल्या आहेत आणि पहिल्या साखळीतनं एक सिंगल क्रोशे, दुसऱ्या साखळीतनं एक हाफ डबल क्रोशे, तिसऱ्या साखळीतनं परत सिंगल क्रोशे आणि आपण जिथून सुरू केले विणायला तिथेच परत जोडून घ्यायचं आहे. बघा, ही अशी नाजूक अशी पाकळी तयार झाली. आता परत पुढच्या साखळीतनं आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत 4 साखळ्या, 1 2 3 4. आता पहिल्या साखळीतनं सिंगल क्रोशे, दुसऱ्या साखळीतून हाफ डबल क्रोशे, तिसऱ्या साखळीतून परत एकदा सिंगल क्रोशे आणि या ठिकाणी जिथून आपण सुरुवात केली तिथे स्लिप स्टिच घेऊन जोडून द्यायचं परत. बघा, ही एक पाकळी आता तयार झाली. आता परत पुढच्या साखळीत आपल्याला 4 2 3 4 साखळ्या, परत मगासारखंच एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे,
एक सिंगल क्रोशे आणि या ठिकाणी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आणि परत पुढच्या साखळीतनं परत स्लिप स्टिच घ्यायचा। बघा 3 पाकळ्या तयार झाल्या आहेत। आता पुढच्यासाठी परत 4 साखळ्या आणि मगासारखंच परत सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे। या ठिकाणी स्लिप स्टिच। 4 प्लायची लोकर थोडी जाड असते त्यामुळे आपण एकच राऊंड घेतलेला आहे। जर का 3 प्लायची वगैरे नाजूक लोकर असेल तर आपण परत अजून एकदा या साईडनी विणू शकतो, पण ही लोकर जाड असते 4 प्लायची त्यामुळे एकच राऊंड घेतलेला आहे मी। सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे, स्लिप स्टिच। आता ही शेवटची पाकळी। एक 2 3 4 सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे। या ठिकाणी स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि ही जी आपण पहिली पाकळी केली होती तिथेही आता स्लिप स्टिच घेऊन जोडून टाकायचं आहे। बघा छान अशा 5 पाकळ्या तयार झाल्या। आपण दोरा तोडून घेऊया। बघा हे नाजूक असं प्राजक्ताचं फूल दिसायला लागलं। आता हा जो पाठीमागे पांढरा दोरा आहे तो आपण असा फिरवून घेऊया। बघा आता हा फुलाचा पुढचा भाग तयार झाला आणि आता आपल्याला पाठीमागे देठ तयार करायचा आहे फुलाचा। त्यासाठी अशी लोकर ठेवून या मधल्या केशरी भागातनंच आपल्याला टाका उचलून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने मी टाका उचलून घेतला आणि आता आपल्याला इथेही परत 4 साखळ्या घ्यायच्या आहेत। हा दोरा मी साखळ्यांमध्ये हाईट करून घेतला। 2 3 4 आणि आता इथे सिंगल क्रोशे घेत इथपर्यंत यायचं आहे। 1 2 3 4 बघा असे सिंगल क्रोशे घेतले आहेत साखळ्यांवर, त्यामुळे हा जो देठ आहे हा जरा जाड झाला आहे। बघा छान असं हे क्रोशाचं चाफ्याचं फूल तयार आपलं प्राजक्ताचं फूल तयार झालं आहे। बघा छान असं प्राजक्ताचं फूल तयार झालं आहे। अशी मी बरीच फुलं तयार करून घेतली आहेत ही, आणि पूजा थाळीत मला ही ठेवायची आहे। पूजा थाळीत मी गोकर्ण, गुलाब, प्राजक्ता, त्यानंतर चाफ्याची सगळी फुलं बनवणार आहे आणि ती फुलं मी तुम्हालाही दाखवणार आहे। चला तर मग तुम्हाला फूल आवडलं का प्राजक्ताचं तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं की नाही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्ही पण करा प्रयत्न हे फूल करण्याचा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कमेंट नक्की करा। कमेंट केली की मला
पुढचे व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळतं. धन्यवाद.